नीता मॅम, मी डॉक्टर सृष्टी खंडागळे. तर तुम्हाला मला विचारायचं होतं की तुमचं ॲम्प्युटेशन ह्या लेगचं कशामुळे झालं? माझा ॲक्सिडेंट झाला होता 2 वर्षापूर्वी. डंपरने ॲक्सिडेंट असं दबल्या गेला होता, पाय पूर्ण जागेवरूनच कट झाला होता. त्याच्यामुळे झालेलं पाय कट. ओके. तर तुम्ही याच्या आधी कुठला प्रोसेसेस यूज केलेला आहे का? हो, केलं आहे ना. 2 वर्षापूर्वी घेतला, ते सरकारीमध्ये फ्री वाटप असतं त्याच्यातून घेतला होता. पण त्याने खूप नुकसान झालं माझं पायाचं. मला सांगता का काय नुकसान झालं? चालणं व्यवस्थित होत नाही. अगोदरच घेतला असता तर असं लेग तर चांगलं आणखीन व्यवस्थित चालता आलं असतं. आता तुम्ही जो प्रोसेसेस बनवला त्यामध्ये तुम्हाला काही वेदना वगैरे होतात, काही त्रास होतो? नाही, खूप कम्फर्टेबल आहे. व्यवस्थित चालणं पण आता छान वाटते. जरा बाहेर पण जायचं, जरा कॉन्फिडन्स आलाय. मग आता हा पाय तुम्ही काढताना घालताना जो तुम्हाला काय अनकम्फर्टेबल होतं वाटतं? नाही, अनकम्फर्टेबल नाही आहे. छान आहे पाय. व्यवस्थित बाहेर वगैरे जायचं असले घालायला पण पटकन होतं. बरं. तर आत्ताचा जो प्रोसेसेस आहे तो तुम्हाला यूज करायला काय डिस्कम्फर्ट वगैरे होतं का? नाही, खूप छान आहे. पहिल्यापेक्षा खूप छानच, म्हणजे कम्फर्टेबल आहे. बसायला उठायला पण खाली बसता येत नाही, पण बसणं चालणं वगैरे खूप छान आहे त्याने. आता हा पाय यूज करताना तुम्ही कुठे कुठे जाता, म्हणजे घरातच वापरता का बाहेर पण जाता? नाही, आता तर सध्या घरातच आहे, पण हळूहळू बाहेर पण जायला कॉन्फिडन्स येतोय. चालू केलं आता. आणि तुम्हाला प्रोएक्टिव्हिटी कंपनीमध्ये आमची क्लिनिकल टीमची सर्व्हिस कशी वाटली? खूप छान आहे. सगळे डॉक्टर्स वगैरे चांगले आहेत. तुमच्या सगळे मेडिकल टीम पण छान आहे. आणि तुम्ही याच्या पुढचे जे आमचे पेशंट असतील त्यांना काय सल्ला द्याल? नाही, नक्कीच इकडे व्हिजिट करा. ज्याचा पण पाय नसेल, हात नसेल, काय नसेल, मी इकडलेच आता प्रोएक्टिव्ह सांगेल सगळ्यांनाच. थँक्यू. थँक्यू.